पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप। गृहिणींच्या आयुष्यात अगदी रोज रोज पिच्छा पुरवणारा एकच प्रश्न, आज काय बनवूया? मी आहे ना उत्तर द्यायला। चला तर मग सुरुवात करूया खमंग खुसखुशीत सफरीला। आज आपण मस्त अशी रुचकर खमंग काकडीचे घावणं कशी बनवायची ते बघणार आहोत। तर हे काकडीचं घावण आहे ना अतिशय पटकन बनवून तयार होतं, रुचकर लागतं आणि डब्याला किंवा एरवी दरवी खाण्यासाठी एक वेगळा आणि भन्नाट आणि पारंपरिक पदार्थ आहे। तर अर्थातच एक छोटंसं वाटण तयार करतोय, ते मस्त असं चटपटीत लागण्यासाठी लसूण पाकळ्या घ्यायच्या, एक 2 ते 3 लसूण पाकळ्या। यामध्ये घालूयात हिरव्या मिरच्या, जिरं आणि ओवा आणि हे छान कुटून ठेचून याचा ठेचा तयार करायचा। आणि हा ठेचा आता इथे बनवून तयार आहे आणि तुम्ही बघू शकाल छान झालेला आहे, ओबडधोबडच आहे, असाच आपल्याला तयार करून घ्यायचा। आणि आता इथे मी घेतलेल्या आहेत 2 काकड्या। काकड्या आधी साल काढून घेऊयात। यामध्ये ना तवसा वापरला तरी चालेल, म्हणजे हिरवी काकडी जी असते त्याचीही घावणं खूप छान रुचकर लागतात। आता काकडी खिसून घेऊयात। आता इथे घेतलेलं मी आहे तांदळाचं पीठ। 1 कप तांदळाचं पीठ असेल तर त्यामध्ये आपण घालतोय पाव कप बारीक रवा, त्याचबरोबर हा ठेचा जो आपण तयार करून घेतलेला आहे, खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि ही काकडी जी आपण खिसून घेतली। त्यामध्ये भरपूर मॉइश्चर किंवा पाणी असतं, त्या पाण्यासकट ही काकडी आपण इथे वापरणार आहोत। आणि आधी आहे ना असंच हे आपण हातानेच एकजीव करून घेऊयात, कालवून घेऊयात। बेसिकली हवं असेल तर चमच्याचा वापर केला तरी काही हरकत नाही। काकडीतलं जे मॉइश्चर आहे त्यामध्ये हे पीठ आपण चांगलं मळून घेऊयात। आणि आता हे आधी हाताने कालवून घेतलं की यामध्ये पाणी घालूयात आणि मस्त असं सरसरीत पीठ तयार करून घ्यायचं। तर हे व्यवस्थित एकजीव झालं की एक 10 मिनिटं हे मुरण्यासाठी ठेवूयात, कारण यामध्ये आपण घातलेला आहे रवा। रवा छान मुरेपर्यंत वाट बघूया। पीठ छान मुरलेलं आहे। आता आपण हे काकडीची घावणं बनवायला सुरुवात करूयात। तवा गरम करायला ठेवला, यामध्ये घालूयात तेल आणि तेल व्यवस्थित आहे ना टिश्यूने स्प्रेड करून घेऊयात। आणि हे जे आपण घावणाचं पीठ तयार करून घेतलंय यालाही एकदा खूप छान असा व्यवस्थित स्टर द्यायचा, मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून ते छान एकसारखं स्प्रेड होईल आणि एकजीव होईल। पळीभर हे मिश्रण घ्यायचं, तव्याच्या मध्यभागी घालून घ्यायचं आणि स्प्रेड करायचं। झाकण ठेवूयात आणि एक 30 सेकंद फक्त झाकण ठेवून भाजायचं। 30 सेकंद झाली, झाकण काढायचं आणि हे असंच खरपूस खमंग भाजून घेऊयात। एक बाजूने छान असं भाजून झालं की कालथा घ्यायचा। वाह क्या बात आहे, मस्त रंग आलेला आहे, जाळी देखील सुरेख आलेली आहे आणि खमंग असा सुवास दरवळलेला आहे। आता हे वरची बाजू पण छान खमंग खरपूस भाजून घेऊयात। दोनही बाजूने खमंग भाजून झालेलं आहे। आता हे काकडीचं घावण आपण काढूयात एकाच जाळीवर। लगेच सर्व करणार असाल तर हे असं जाळीवर काढायची गरज नाहीये, डायरेक्ट सर्व करू शकता, असंच खाऊ शकता। काकडी आहे, यामध्ये ठेचा घातलेला आहे, किंवा एखाद्या चटणीसोबत खाऊ शकता, कुठल्याही तुमच्या आवडीच्या। काकडीचे घावण करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 ते 3 लसूण पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरं, 1 चमचा ओवा, काकड्या, 1 कप तांदळाचं पीठ, पाव कप बारीक रवा, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, तेल, लसूण, हिरव्या मिरच्या, जिरं, ओवा वाटून घेत याचा ठेचा तयार करायचा। आता काकड्यांची सालं काढून घेत काकड्या किसून घ्यायच्या। आता तांदळाच्या पिठात रवा, ठेचा, कोथिंबीर, मीठ
आणि किसलेली काकडी मिसळून घेत यात थोडं पाणी घालायचं आणि याचं सरसरीत पीठ तयार करायचं आणि मुरवून घ्यायचं। आता तव्याला तेल लावत पुसून घेत यावर काकडीचं घावन घालायचं आणि झाकण ठेवत खमंग भाजून घ्यायचं। झालं आपलं काकडीचं घावन तयार। आज आपण पुरी बनवताना 5 चुका काय टाळायच्या ते बघणार आहोत। तर पुरी बनवताना आपण काही मिस्टेक्स करत असतो, त्या काय मिस्टेक्स टाळायच्यात हे आज बघूयात। सगळ्यात आधी मी इथे घेतलेली आहे कणिक, तर 2 कप गव्हाच्या पिठाची कणिक आहे। यामध्ये आपण घालूयात सगळ्यात आधी मीठ। आणि कणिक मळताना सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मोहन घालायचं नाही, गरम तेल घालायचं नाही, थंड तेलही घालायची गरज नाही। बरेच जण काय करतात ना, कणिक मळतानाच त्यामध्ये तेल घालतात आणि मग त्यामुळे काय होतं ना, जेव्हा आपण पुरी तळतो तेव्हा तिचा रंग असा छान सोनेरी न राहता काळपट्ट रंग येतो आणि कणकेचा रंगही बदलतो। त्यामुळे कणिक मळताना कुठल्याच फॉर्ममध्ये तेलाचा वापर करायचा नाही, फक्त मीठ आणि पाणी घालून छान घट्टसर मळून घ्यायचं। टिप नंबर 2, कणिक पुरीची कधीच सैल मळायची नाही। सैल कणिक जर मळली तर पुरी लागताना एकतर त्यामध्ये सुकं पीठ लावावं लागतं आणि दुसरी गोष्ट ती तळताना पुरी तेल खूप पिते आणि पुरी थंड झाली की पचपचित किंवा तेलकट होते। त्यामुळे पुरीचं कणिक सैलसर नाही तर घट्टसर मळून घ्यायची। कणिक इथे मी छान मळून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकाल घट्टसर अशी मळलेली आहे पुरीची कणिक। तिसरी गोष्ट जी टाळायची आहे म्हणजे कणिक मळल्या कधीच पुरी बनवायला नाही घ्यायची, ही छान मुरण्यासाठी ठेवूयात। आता यावर झाकण ठेवायचं आणि कमीत कमी एक 15 ते 20 मिनिट तरी कणिक ही मुरवून घेऊया। अर्धा तास ही पुरीची कणिक मी छान मळून मुरण्यासाठी ठेवली होती, तुम्ही बघू शकाल हलकीशी आता मऊ झालेली आहे। जशी जशी ही मुरते तसं त्याला पाणी सुटतं आणि मऊ होते। आता एक चौथी गोष्ट अवॉइड करायची म्हणजे कणिक मुरली की लगेच त्यातून गोळे घेऊन लगेच पुरी लाटायची अजिबात नाहीये। पुन्हा एकदा हा एकजीव किंवा एकसारखा स्मूथ गोळा करून घ्यायचा, पुरी लाटायची अजिबात गडबड करायची नाही। हे पुन्हा एकदा असं मळून घ्यायचं। हा गोळा छान असा मळून झाला की काय करायचं, यातून एकतर तुम्ही छोटे छोटे पोर्शन साईज घेऊन छोट्या पुऱ्या करू शकता, पण मी एकच मोठा गोळा घेते म्हणजे एकसारख्या पुऱ्या आपल्या लाटल्या जातात। आता हा एकच मोठा उंडा घ्यायचा, हा दुसरा झाकून ठेवूयात, पोळपाट घ्यायचं, पुन्हा हा एकसारखा करून घ्यायचा। भेगा नाही राहिला पाहिजे कुठेच, भेगा राहिल्या चीर राहिली तर पुरी नंतर तळली की अजिबात फुगत नाही, बसून जाते। त्यामुळे ही स्टेप अत्यंत गरजेची आहे। आणि आणखी एक 5वी गोष्ट जी पुरी करत असताना टाळली गेली पाहिजे ती म्हणजे पुरी लाटत असताना याला पिठाचा किंवा तेलाचा हात अजिबात लावायचा नाही। कणिक जर तुम्ही घट्टसर मळली तर अजिबात गरज नाही पडत याला काहीही लावायची, तुम्ही बघू शकाल छान अशी लाटली जाते। जर सुकं पीठ लावलं तर ते पीठ आहे ना पुरी तळत असताना सगळं तेलामध्ये पसरतं आणि तेल आपलं जळलं जातं। त्यामुळे शक्यतो पुरी लाटत असताना सुकं पीठ तेल अजिबात वापर नाही करायचा। एकसारखी लाटली गेली पाहिजे, एक ठिकाणी जाड एक ठिकाणी पातळ अशी अजिबात नाही करायची। एखादं झाकण घ्यायचं डब्याचं किंवा वाटी घ्यायची आणि याच्या छान पुऱ्या बनवून घ्यायच्या। आणि आता पुरी तळताना जी खालची बाजू आहे ना पुरी लाटल्यानंतरची, ही खालची बाजू सफाईदार ही आधी तेलामध्ये सोडायची म्हणजे पुरी छान फुगली जाते। पुरी तळताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरी कधी मंद आचेवर तळायची नाही, मीडियम टू हाय हीटवर तळायची। आणि पुरी तेलकट होऊ नये म्हणून सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे पुरी तेलामध्ये सोडली की एक बाजू एकच वेळेस तळून घ्यायची, सारखी ती पलट अलट करायची नाही। हलकस याला प्रेस करायचं आणि तुम्ही बघू शकाल टम्म पुरी फुगते। आणि हलकेसं बघायचं की खालची साईड इथे छान तळली गेली आहे का नाही, खालची साईड तळली गेली की मग उलटवायची। क्या बात आहे, एकसारखा सोनेरी रंग आलाय तुम्ही बघू शकाल। आणि आता ही वरची बाजू जी आपण तळून घेतो उलटी करून तीही एकच वेळेस तळायची, सारखी अलट पलट करायची नाही। आणि आता ही तळलेली पुरी काढूयात आणि याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या।
कमी तेलकट पुरी करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 कप गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ, पाणी, तळण्यासाठी तेल. कणकेत मीठ घालत तेल न घालता घट्टसर पीठ मळून घ्यायचं आणि मुरवून घ्यायची. आता पोळी लाटत याला अशा पद्धतीने काप देत ह्या पुऱ्या तयार करायच्या आणि गरम तेलात मध्यम आचेवर पुऱ्या तळायच्या. झाल्या आपल्या पुऱ्या तयार. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.